ठाकरेंच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात फक्त एकाच वाक्यात पूर्ण केस ॲट डिग्री फिरवली. मग काय, शिंदेनी तडकाफडकी आपले वकील घेऊन थेट अमित शाह यांच्या दरबारात पोहोचले. कारण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की अगोदर 16 आमदारांची अपात्रता आणि त्यानंतर शिवसेना पक्षाचे नावचिन्हाचा फायदा होणार. पक्षाचं नावचिन्ह आधी गेलेलं नाही, आधी आमदार गेलेले आहेत. एकनाथ शिंदेचा इथेच सगळा खेळ संपतो. जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर शिवसेना पक्षावर शिंदे यांचा हक्क राहत नाही. त्यामुळे निकाल ठाकरेंच्या बाजूने येणार हे स्पष्ट दिसतंय. म्हणूनच पुढची तारीख घ्यायला शिंदे पळत पळत शाळेच्या दरबारात गेले आणि इकडे मीडियाने अफवा पसरवली की ठाकरेंचे 6 खासदार शिंदे यांच्या संपर्कात प्रवेशाची तारीख ठरली. लाभ लाभला. या सगळ्या आमदारांची ठाकरेंच्या शिवसेनेने कशी कामगिरी बजावली तुम्हीच बघा. कालच भरत गोगावले यांचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. एका लग्न समारंभामध्ये ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख व्यासपीठावर असताना त्या दाम्पत्याला शुभेच्छा देत असताना भरत गोगावले सुद्धा स्टेजवर गेले. खरं तर भरत गोगावले यांनी चला गेलेच आहात तुम्ही स्टेजवर, आपल्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि निघून जायचं होतं. कुठून येतो हा? म्हणजे याला मी बेशरम असंच म्हणेन. हा आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा याला मी बेशरम असं म्हणेन. उद्धव साहेबांना म्हणतायत साहेब इथे या, इथे उभे राहा. सर्वांना विनंती करतात. उद्धव साहेबांनी लांबूनच इशारा केला, जिथे आहात तिथे व्यवस्थित तुम्ही उभे राहा. आम्ही आमच्या जागेवर व्यवस्थित आहोत, आम्हाला गरज नाही. पण माध्यमांनी नंतर माध्यमांवर जाऊन ह्यानेच काही वक्तव्य केली की आम्ही त्यांना बोलावलं, आता आम्ही आमचं काम केलं, आमच्या बाजूला यायचं की नाही हे त्यांचं, हा त्यांचा प्रश्न राहिला, वगैरे वगैरे. भरत गोगावले यांनी बोलून दाखवलं. आता माध्यम असती त्यांना काहीतरी मसाला लागत असतो. माध्यमांवर काय आलं? 2 शिवसेना एकत्र होणार वगैरे वगैरे. अरे कुठे 2 शिवसेना एकत्र येणार? भरत गोगावले त्यातले मीडिया तर असणार, दोघं असणार. वगैरे वगैरेच्या बातम्या कुठून कुठे पोचायचं? एक मला माहित नाही कोण ह्याच्यावर स्पष्ट बोलेल नाही बोलेल. आपला स्टान्स स्पष्टपणे सांगतो. काहीही असो, गद्दार अशी आणि गद्दारी अशी समजोता नाही. एक वेळ राजकारण नसेल तरी चालेल, पण एक सामाजिक संस्था म्हणून राहावं, काही हरकत नाही. निवडणुका लढता येणार नाही, काही काळासाठी आपण नको लढवाव्यात. नाही, पैसा आपल्याकडे पण नको, करूयात. लोक आजही करोडोच्या संख्येने आपल्या पाठीशी आहेत. हे नेते जातील, हे आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक जातील, पण त्यांना निवडून देणारी माणसं आजही तुमच्यासोबत आहेत. ती माणसं पाहतात तुम्ही नेमकं कुठल्या विचारधारेचे आहात, कुठली विचारधारा घेऊन तुम्ही पुढे चालला आहात ते. काल एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत. म्हणजे अचानक, पण हे दिल्लीला गेलेले आहेत, कुणाला खबर नाही. कारण त्यांचे 3 खासदार तर महाराष्ट्रातच होते. आता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आता शेवटी बघायला गेलं तर दिल्लीत हायकमांड असतात, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष. भारतीय जनता पक्षाची महत्वाची माणस सगळी दिल्लीमध्ये. त्यामुळे त्यांना जाणं शेवटी तिथेच आहे. आता तुम्ही ह्याचा कसा अर्थ हे तुम्हाला माहिती. तुमचं जाणं शेवटी तिथेच आहे, समजलात? त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या गोष्टी बोलायच्या आहे, तुमच्या मनातली सल बोलायची आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कसा लागला की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे खासदार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत, वगैरे वगैरे बातम्या लावल्या गेल्या. आता खासदारकीची निवडणूक होऊन जवळपास 2 वर्ष झालेली आहेत. लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे, म्हणजे 2 वर्ष हे खासदार वाट पाहत आहेत का तुमच्याकडे येण्याची? खासदारांना तुमच्याकडे यायचं असेल, खासदार 2 वर्ष कशाला वाट पाहतील? खासदार तेव्हाच येतील. हा प्रयत्न तुमच्याकडून होतोय. ह्याच्या हे मात्र सत्य आहे की वारंवार शिवसेनेच्या खासदारांना फोन केले जातात. वारंवार शिवसेनेच्या खासदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केले जातात. पण ही ठाकरेंची माणसं आहेत, ही शिवसेनेची माणसं आहेत. अगदी अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई असतील, अगदी राजाभाऊ वाजे असतील, भाऊसाहेब वाकचातुरी असतील, बंडू जाधव असतील, संजय देशमुख असतील, सगळी माणसं, संजय दिना पाटील असतील, ही सगळी माणसं ही ठाकरेंची माणसं आहेत. मला आलेली निवडून दिलेली माणसं आहेत. आणि ह्या सगळ्या खासदारांनी धनुष्य हरवून शिवसेनेला जिंकलाय. धनुष्य हरवून म्हणजे लक्षात घ्या, धनुष्य चिन्हाला हरवलं आहे ही विचारधारा. त्यांना सुद्धा चांगली माहिती.
आपण साहित्यातला वेगळा भाग घेतला. चला, शिवसेनेची निष्ठा वेगळी. ह्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवूया. ती माणसं निष्ठेनं ओतप्रोत भरलेली माणसं आहेत. अगदी नागेश आष्टीकर असतील, ओमराजे निंबाळकर असतील, ही सगळी माणसं, हे 9 खासदार जे शिवसेनेचे आहेत, आणि आपला 10वा खासदार जो पडला 47 मतांनी, अमोल भैया कीर्तीकर, ह्या माणसानं सगळीकडे धनुष्य हरवलेलं आहे. धनुष्याला हलवून आलेले आहेत. मग जर लोकांना धनुष्य आलाच म्हणजे धनुष्य यांना भविष्यात सुद्धा राजकारण आहे की नाही? भविष्यात ज्यावेळेस तुम्ही पुन्हा अशा खासदार म्हणून उभे राहाल त्यावेळेस तुम्हाला लोक पुन्हा धनुष्यवर ठरवतील. म्हणजे एक तुम्हाला मी वेगळा भाग सांगतो. तुम्हाला तिथे धनुष्य अगोदरच हरवलेलं आहे. आता ह्या बातम्या अशा पेरल्या की जणू काही हे खासदार आता शिंदे गटात प्रवेशच करतायत की काय? आता ह्या सगळ्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो. महत्वाची आहे ती दिल्लीमध्ये हायकमांडला म्हणजे भाजपच्या हायकमांडला भेटण्याचं कारण काय? मी स्वतःच्याच हायकमांडला भेटण्याचं कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काल परवा ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका, तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा याचिका येते त्याच्या आसपास ज्यावेळेस धाकधूक वाढते त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचे दौरे हे दिल्लीमध्ये होत असतात. आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आत्ता लगेच पर्याय तयार करून ठेवणं गरजेचं आहे. उद्या परवा जर ह्याची खरंच तारीख आली तर ह्यांच्याकडे जराही यायला वेळ मिळणार नाही. आदेश स्पष्ट निघणार. त्याचे कारण ज्यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले अगोदर 16 आमदारांची अपात्रता, जी कमी केसेस आहेत ती, आणि त्यानंतर पक्षाचं नावचिन्ह, म्हणजे उलटा सिक्वेन्स नको, कारण तिथूनच सुरुवात होते. कशा प्रकारे हा सारा क्रम घडला गेला. पक्षाचं नावचिन्ह अगोदर गेलेलं नाही, आधी आमदार गेलेले आहेत. त्यामुळे पक्षाचं नावचिन्ह ही नंतर ठेवा. अगोदर आमदारांची अपात्रता. माझ्या 2 तासांमध्ये, ज्यावेळेस ते म्हणाले माझ्या 2 तासांमध्ये मी ही केस तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो, आणि त्याचा एकच रिझल्ट निघतो. एकनाथ शिंदे ना त्यांच्या गटाला घेऊन एकतर मर्जर करावं लागेल, नाहीतर नाव चिन्ह हे तर गेलेलंच आहे. पण त्यांना आता रिस्पेक्ट तो होणार नाही. पण त्यांना मोठ्या म्हणजे नामुष्कीला सामोरं जावं लागणार आहे. ही सुद्धा गोष्ट ह्या दौऱ्यामागे आहे. दुसरा एक अर्थ काढला जातो, त्याच्यामध्ये त्यांना दुसरं केंद्रीय मंत्रिपद पाहिजे असू शकतं, कुणाला माहिती. आणि त्यासाठी कदाचित त्यांना खासदारांना वाढवून घेण्याची किंवा वाढवून आणण्याची त्यांना अट घातलेली असू शकते. किंवा तुमचे खासदार वाढवा, शिवसेनेचे खासदार घेऊन या, आणि त्यासाठी मग काय टेक्निकल गोष्टी आहे. कारण टेक्निकली हा पार्ट फार कमजोर आहे. तुम्ही नगरसेवक ज्या प्रकारे घेताय, ज्या प्रकारे तुम्ही आमदार घेतात, तेवढा हा खासदार घेण्या इतका सोपा नाही हे लक्षात घ्या. ते ह्या 9 खासदारांना तुम्ही जर पाहाल तर त्यातला एकही खासदार ह्या शिंदे गटाच्या ह्या मागण्यांना भीक घालणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. असो, एकनाथ शिंदे ह्यांना त्यांचा दौरा लखलाभ. पण एकनाथ शिंदेना अजून खूप धडपड करायची आहे. त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह हे टिकवण्यासाठी, आणि ह्या ना त्या प्रकारे ही केस माननीय सुप्रीम कोर्टात येऊ नये यासाठी, भाजपाची मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदेना अजून खूप धडपड करायची आहे. एकनाथ शिंदे यांना अजून खूप काही पाहायचं आहे. किंबहुना मी सांगेन बघा, भारतीय जनता पक्षाला खुश केल्याशिवाय, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला खुश केल्याशिवाय एकनाथ शिंदे यांचा पक्ष, त्यांचा गट हा टिकू शकत नाही, हे वास्तव आहे. गल्लीतल्या शेंबड्या पोरालाही सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. कपिल सिब्बल त्यावेळेस जे म्हणाले की पहिली पक्षांतर बंदी आणि त्या 16 जणांची अपात्रता ही याचिका सुनावणीला घ्यायची आहे, आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह. इथे बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होत आहेत. हा टेक्निकल भाग आहे जो वकिलांना चांगलाच कळतोय. कुठल्या गोष्टीला कुठला सिक्वेन्स द्यायचा हे वकिलांना चांगलंच कळतंय. तसं एकनाथ शिंदे यांच्या ह्या भेटीला आणखी 1-2 कारणं आहेत. अगदी गणेश नाईकांनी त्यांना संपवून टाकण्याची भाषा केली होती, ह्यांच्या पक्षाला संपवून टाकण्याची भाषा केली होती. तो एक विषय आहे. ह्यांच्या योजनांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना
भारतीय जनता पक्षाकडून तो निधी मिळत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण शिंदे गटाला सुद्धा आणि अगदी त्याच सोबत अजित पवार गटाला सुद्धा निधी मिळत नाही. ह्याही अनेक गोष्टी आहेत. पाहूयात नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय ह्यांचं. ऑपरेशन टायगर होतोय, काहींचं ऑपरेशन उंदीर होतोय. पाहूयात.